मन शुद्ध तुझं गोष्ट हाये पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची. परवा बिकुनाची. शेतकऱ्याचे हे पोर अंगी जिद्द बाई थोर. डोंगर हलवण्याची ताकद त्याच्या अंगी हाय र. भगवान श्री कृष्णानं गोवर्धन पर्वत उचलत जनतेचं कल्याण केलं आणि गीता सांगत आयुष्य जगायला शिकवलं. असंच निसर्गाला हानिकारक असणाऱ्या प्लास्टिकचा पर्वत उचलत त्या प्लास्टिकचा पुन्हा वापर करत अनेक झाडांची कत्तल थांबवणारा, निसर्गाला मोकळा श्वास देणारा निसर्गवीर आधुनिक कृष्ण म्हणजे कृष्णा मराठे. धान्य गोदामात धान्याच्या गोण्या तसेच औषध कंपन्यांमध्ये मालाची साठवणूक करताना तो माल लाकडी फळ्यांवर ठेवला जायचा. यातून लाकडे कुजणे तसेच निसर्गाची हानी आणि प्रचंड मर्यादा यायच्या. हेच ओळखत प्लास्टिकचा पुनर्वापर करत त्यापासून मालासाठी प्लॅटफॉर्म बनवण्याचे काम करत अभिनव प्रयोगातून स्विफ्ट टेक्नोप्लास्ट ही कंपनी उभारणारे आणि यशस्वी करणारे उद्योजक कृष्णा मराठे. ऐकूया त्यांची संघर्ष कहाणी. कोल्हापुरातील एका गावात जेमतेम परिस्थिती असलेल्या शेतकरी कुटुंबात कृष्णानं जन्म घेतला. 2 बहिणी, लहान भाऊ अशा गोतावळ्यात वाढलेला हा कृष्णा. 1995 सालची गोष्ट. कृष्णाला 10वीत 80% मिळाले. पण पुढे 10वी नंतर काही शिक्षण असते. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स या शाखा असतात, त्या निवडायच्या असतात. याचा त्या खेडेगावात पत्ताही नव्हता. माझी शिकण्याची आवड होती. शिक्षक म्हणायचे हा मुलगा हुशार आहे, याला शिकायला पाहिजे. त्यामुळे मला शिकायचं असं मी ठरवलं. परंतु ॲडमिशन कसं घ्यायचं हे मला माहिती नव्हतं. असं वाटायचं की पहिलं 5वीतून 6वीत गेलं, 6वीतून 7वीत गेलं, तसंच आपण 10वी नंतर 11वीत जाईल असं माझी एक धारणा होती. आणि त्यावेळेला मग ॲडमिशन काही घेतलं नाही. आणि नंतर ॲडमिशनसाठी कोल्हापूर गाठले. जिद्द, आव्हानांना तोंड देणं हे शेतकरी कुटुंबातून कृष्णाच्या रक्तात भिनलेलं होतं. 1 महिना उलटला होता. 11वीत प्रवेश मिळणे अवघड होते. तरीही वडिलांच्या ओळखीतून कसे तरी करून छत्रपती शाहू कॉलेजला 11वीत प्रवेश मिळाला आणि शिक्षणाची गाडी धावू लागली. पहिला दिवस 11वीचा. सगळे शिक्षक इंग्रजीत शिकवत होते. कृष्णाच्या तर सगळे डोक्यावरून जायला लागले. मग कळाले की 80% पाहून प्राचार्यांनी त्याला सायन्स शाखेत प्रवेश दिलाय. मग त्यांनी खूप मदत करत कृष्णाचा उत्साह वाढवला. पण आयुष्य एक आव्हान टाकतच होते. या गाडीला ब्रेक लावतच होते. नातेवाईकांकडे राहण्याची सोय झाली, पण पैसे कमी पडू लागले आणि शिक्षण थांबवून परत गावी जावे लागले. परिस्थिती चटके देत होती. पैशाचे सोंग आणता येत नाही. पण मला शिक्षणाची आवड इतकी होती की मला शिकायचंच होतं. मग त्यावेळेला मी एक आयडिया केली. वडिलांनी सांगितलं की माझा जो शाळेचा दाखला आहे तो कॉलेजमधून काढून घेऊन या. वडिलांच्या बरोबर कॉलेजमध्ये गेलो. मला माहित होतं प्राचार्य काय बोलणार. ते प्राचार्य म्हणले हा मुलगा हुशार आहे, त्यामुळे तुम्ही याला शिकवा. तुमचा काय प्रॉब्लेम आहे मला सांगा. त्यावेळेला सांगितलं की आमच्याकडे इतर राहण्याची व्यवस्था नाही, पैशाची कमतरता आहे. ठाकूर सर दत्तासारखे धावून आले. कॉलेजात एक खोली त्यांनी राहायला दिली. लायब्ररीतून पुस्तके दिली आणि मग 12वी झाली. 12वीत तर कृष्णानं तब्बल 83% मिळवले. मग शेतकरी बापानं मुलाची जिद्द बघून शेतीचा एक तुकडा विकला आणि इंजिनिअरिंगची फी भरली आणि काही पैसे कृष्णाला खर्चासाठी दिले. पण ते राहिलेल्या 5-6 हजारामध्ये मला फक्त मला 3 ते 4 महिने मी इंजिनिअरिंग कॉलेज कंटिन्यू करू शकलो. आणि नंतर पैसे मिळत नसल्यामुळे मला ते इंजिनिअरिंग कॉलेज सोडायची पडेल. मी वडिलांना सांगत होतो की तुम्ही शेती विका, कारण मी एकदा इंजिनियर झालो की जेवढी काय तुम्ही शेती विकली आहे ती मी पुन्हा घेऊन देईन. पण शेती केलेल्या माणसाला आपली शेती विकणं हे किती अवघड आहे हे त्यावेळेला मला समजत नव्हतं. वडिलांनी सांगितलं की तू इंजिनिअरिंग सोड, आपल्याला झेपणार नाही, अजून 4 वर्ष आहे. वडिलांच्यावरती खूप राग केला आणि इंजिनिअरिंग मग सोडलं आणि मग ठरवलं की आपण आता घरी जायचं नाही. आणि रागाच्या भरामध्ये मी घर सोडलं. घरी फक्त मी आईला भेटायला जायचो, कारण आईचं माझं कनेक्शन खूप चांगलं होतं. वडिलांनी माझ्या समोरच यायचं नाही अशा पद्धतीचा तो एक हे होता. मग काय जिद्दीनं स्वतः अस्तित्व सिद्ध करायला कृष्णानं सुरुवात केली. काटे कुटे वेचत हे शेतकऱ्याचं पोर लढायला सज्ज झालं. सकाळी 7 ते संध्याकाळी 7 सेल्समनची नोकरी केली. लोकांची दार ठोठावत अपमान सहन करत ते पचवत वस्तू विकताना कृष्णा आयुष्य जगायला शिकला. माणसे कळली, जग कळले. अशात या अँग्री यंग मॅनचे भान हरपून काम करणे तब्येतीला जरा घातक ठरले आणि त्यामुळे त्याच्यावर गावी जायची वेळ आली. गावी जाऊन शेती करायची वेळ आली आणि त्या काळ्या आईत राबताना घाम गाळताना कळाले
आपला बाप शेती का विकत नव्हता ते. बापाविषयी आदर सन्मान वाढला. कळाले माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा. शेतीत काम सुरू होतं, पण शिकायची आस गप्प बसू देईना. ही शेती करत असताना माझ्या लक्षात आलं की आता आपल्याला ही शेती करणं काही जमणार नाही आहे. त्यामुळे मला शिक्षण जे करायचं आहे ते मला शिक्षणच करायचं आहे. आणि त्यानंतर मी ठरवलं की आपल्याला जे काही इथून पुढे करायचं आहे ते स्वतःच्या जबाबदारीवर करायचं आहे आणि स्वतः काम करून आपल्याला शिकायचं आहे. ITI ला ॲडमिशन घेतलं, मेकॅनिकल ट्रान्सपोर्टला ॲडमिशन घेतलं आणि त्या ठिकाणी मग सकाळी उठायचं, ITI ला जायचं, नंतर 4 ते 5 पर्यंत एक कॉम्प्युटरचा कोर्स करायचा, ऑटोकॅडचा कोर्स करायचा, नंतर 5 ते 7 दुसरा कोर्स करायचा आणि त्याच कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटला स्टुडंट आणून देण्याचं पण मी काम करायचं. त्यामुळे माझा कोर्स पण मला फ्री मिळत होता, प्लस मला त्या कामातनं पैसे पण मिळत होते. आणि नंतर 7 ते रात्री 12 पर्यंत एका बारवरती एक सिक्युरिटी गार्ड म्हणून मी कामाला लागलो आणि अशा प्रकारे माझं ITIचं जे शिक्षण आहे माझं 2 वर्ष पूर्ण झालं. व्हाय यू आर हिअर, आपण इथे का आहोत याचा विसर कधीही कृष्णाला पडला नाही, म्हणून पाऊल थकले नाही. ITI ला असतानाच 2001 मध्ये मामाची मुलगी राजश्री हिच्या बरोबर घरच्यांच्या निर्णयानं विवाह झाला आणि त्यानंतर परीक्षेसाठी कृष्णा परत आले. ITIचा कोर्स झाल्यानंतर ट्रेनिंगसाठी गोदरेज कॅम्पस राऊंडसाठी इंटरव्ह्यूला आले होते आणि त्या ठिकाणी माझं पहिल्याच राऊंडमध्ये सिलेक्शन झालं. अशा प्रकारे माझं 2002ला मुंबईची जर्नी माझी स्टार्ट झाली. मग नंतर बोरोप्लॅन्स्ट, शार्प बॅटरीज या विविध कंपन्यांमध्ये कृष्णा यांनी नोकरी केली. नॉलेज इज अ पॉवर असं म्हणत वॉचमन ते शार्प बॅटरीज या कंपनीत प्रोडक्ट डिझायनिंग हेड हा प्रवास थक्क करणारा आहे. पण कृष्णा मराठे या जिद्दी माणसानं ते करून दाखवले. मग काय, टेक्निकल ते मार्केटिंग या सगळ्या धुरा सांभाळल्या. पैसे मिळत होते, पण स्वतःचे काहीतरी करावे हा ध्यास शांत बसू देत नव्हता. त्यात आज कुछ तूफानी करते हैं हा स्वभाव तर कृष्णा यांचा होताच. मग काय, या मराठी पावलानं एक निर्णय घेतला. या दरम्यान अनेक संधी, अनेक सरकारी नोकऱ्या ठामपणे नाकारत कृष्णा मराठे यांनी स्विफ्ट टेक्नोप्लास्ट ही कंपनी भागीदारीत सुरू केली आणि सुरू केला स्वतःचा व्यवसाय. मराठी माणूसही व्यवसाय करू शकतो हा नवीन पायंडा अभिमानानं रोवला. आपण एखाद्या गोष्टीच्या जर शोधात असेल तर ती गोष्ट आपल्याला नक्की भेटते. या गोष्टीवरती माझा पहिल्यापासून बिलीव आहे. माझे एक मित्र होते सूर्यकांत शिंदे म्हणून, त्यांच्याबरोबर मी 50-50 हजार भांडवलामध्ये आम्ही 2008ला स्विफ्टची सुरुवात केली. पार्टनर सूर्यकांत शिंदे यांच्याबरोबर एक एक्सपोर्टरकडे गेलेले असताना लाकडाच्या फळ्यांवर माल आणि त्याच्या अडचणी समजून मी यावर तोडगा काढलाय असं कृष्णा मराठे म्हणाले. आणि मग काय, प्लास्टिक पॅलेट्सची निर्मिती करत पहिली ऑर्डर पूर्ण केली. मग 300 पॅलेट्सची ऑर्डर मिळाली आणि मग हळूहळू औषध इंडस्ट्री, फूड इंडस्ट्री असा व्याप वाढत गेला. हे काम करत असताना अनेक वेळा अनेक अडचणी पण आला. 2019 मध्ये ऐन दिवाळीमध्ये आमचं जळगावचं जे गोडाऊन आहे त्याला आग लागली आणि त्याच्यामध्ये जवळजवळ करोडो रुपयाचं आमचं मटेरियल जळून खाक झालं होतं. इव्हन कोरोनाच्या काळामध्ये ज्या वेळेला फॅक्टरी बंद झाली आणि एका एंटरप्रिन्युअरला ज्या वेळेला तुमच्याकडे शेकडो कामगार काम करतात आणि त्यावेळेला तुमची फॅक्टरी अचानक लॉकडाऊन झालं, फॅक्टरी बंद पडली आणि त्यावेळेला पूर्ण इकॉनॉमी तुमचं पूर्ण ठप्प झालं. पण कृष्णा मराठे आणि स्विफ्ट मार्ग काढतच राहिले. स्विफ्ट फार्मा प्रोडक्टची निर्मिती करत असल्यानं कोरोना काळात फॅक्टरी चालवायला परवानगी मिळाली. यात कामगारांचं मनोधैर्य सांभाळत कृष्णा मराठे लढत राहिले. व्यवसायाचा कच्चा माल पेट्रोकेमिकल मधून येतो. रशिया युक्रेन युद्धावेळी क्रूड ऑइलचे दर वाढले, पण तरीही नुकसान झेलत व्यवसाय सुरू ठेवत कृष्णा मराठे झुंजत होते. एकाच प्रोडक्टवर अवलंबून न राहता रोड सेफ्टी प्रोडक्ट, ड्रम स्पील पॅलेट्स, निर्माल्य कलश, प्लास्टिक ग्रेड्स अशी उत्पादने कंपनी बनवत आहे. पुढल्या 5 वर्षात IPO आणण्याचा मानस ठेवत कृष्णा मराठे हे मराठी पाऊल उद्योग क्षेत्रात सक्षमपणे उभारले. स्विफ्ट टेक्नोप्लास्ट हे फक्त नाव नाही तर ब्रँड झालाय. अनेक आव्हानांना सामोरे जात नावाप्रमाणे स्विफ्ट कंपनीची भरारी चालूच राहिली. आज संपूर्ण भारतभरामध्ये तसेच 18हून अधिक देशांमध्ये स्विफ्टची उत्पादने पोहोचवली जातात आणि स्विफ्ट टेक्नोप्लास्ट या ब्रँडची पॅलेट्स मधील अग्रेसर आणि चांगली गुणवत्ता देणारा ब्रँड अशी ओळख करून दिली जाते. निसर्गाला जपत उभारलेल्या या व्यवसायाचे कौतुक करावे तेवढे थोडे आणि म्हणूनच म्हणावेसे वाटते,
मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं तुला र गड्या भीती कशाची, परवा बी गुणाची. सोडवून समस्या आणि सोडवून प्रश्न, रणांगणी लढतो हा आधुनिक कृष्ण. अशक्य ही शक्य होईल असेल मनी ध्यास, असा हा स्विफ्ट टेक्नोप्लास्टचा यशस्वी प्रवास.